अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप खास आहे. कारण उद्या आपल्या प्रभू श्रीरामांची स्थापना अयोध्या नगरीच्या राम मंदिरात होणार आहे. बघा, हा योग आपण स्वतः सगळे अनुभवणार आहोत. उद्याचा दिवस एक ऐतिहासिक ठरणार आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि उद्याचा दिवस आपल्याला जणू दिवाळीच आहे असा साजरा करायचा आहे. तर उद्या या वर्षातली पहिली दिवाळी म्हणायला हरकत नाही, कारण हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस ठरणार आहे आणि हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि उद्याचा दिवस आपल्या सगळ्यांना दिवाळीसारखाच साजरा करायचा आहे. जशी दिवाळीला आपण एकदम घराला सुशोभित करतो, एवढा मोठा सण आपण साजरा करतो, तर अर्थात आपण आपल्या घराला सुशोभित करतो, आपल्या घरातली स्वच्छता आपण करतो, कारण दिवाळी असते, लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. तसंच उद्याचा दिवससुद्धा हा दिवाळीच आहे असं समजून तुम्हाला साजरा करायचा आहे. बघा, सगळ्यात आधी लवकर उठून आपल्या घरातलं जे काही जाळजळमट आहे ते काढा, आपलं घर स्वच्छ करा. त्यानंतर बघा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा आणि उंबरठा तुम्ही स्वच्छ करा. गोमूत्र शिंपडून स्वच्छ पाण्याने गोमूत्र शिंपडा. त्या पाण्याने स्वच्छ आपला उंबरठा, घराचा दरवाजा स्वच्छ करून घ्या. उंबऱ्याला छानपैकी हळदीचं लेपन करा, कारण उद्याचा दिवस आपल्यासाठी एक दिवाळीच आहे. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर तुम्ही पणत्यासुद्धा लावू शकता. त्यानंतर बघा, उद्या बरेच जण गुढीसुद्धा उभारणार आहेत. जर तुम्हाला शक्य झालं गुढी उभारणं तर अवश्य उभारा, कारण की प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून जेव्हा परत आले होते तेव्हा तेथील प्रजेने गुढी उभारली होती, तोरणं लावले होते, दारासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. तो दिवस त्यांच्यासाठी एक दिवाळीच होता. तसंच आपल्याला सुद्धा हा दिवस दिवाळीसारखाच साजरा करायचा आहे. मग तुम्ही दारासमोर रांगोळी काढू शकता, पणत्या लावू शकता, अर्थात तुम्ही दाराला तोरण लावू शकता. उद्या स्वच्छ तुमच्या घरात जर प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल तर अर्थात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता. 16 वेळेस पुरुष सूक्त म्हणा, त्यानंतर एक वेळ श्री सूक्त म्हणून तुम्ही प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. मूर्ती नसेल, फोटो असेल तर अर्थात फोटो स्वच्छ पुसून तुम्ही त्याला फुलं हार अर्पण करू शकता. प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा अवतार होते, त्यामुळे तुम्ही त्यांना तुळशीपत्रसुद्धा अर्पण करू शकता. त्यानंतर बघा, जर प्रभू श्रीरामांचा मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नसेल तर आपले स्वामी महाराज तर आहेतच. आपले स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहे आणि आपले स्वामी महाराज हे भगवान विष्णू, भगवान महेश आणि ब्रह्मा यांचे अवतार आहेत, अर्थात दत्तांचा अवतार आहे. त्यामुळे आपले स्वामी महाराज तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा फोटो असणारच आहे. मूर्ती असेल तर अर्थात मूर्तीवर अभिषेक करा. फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या, हार अर्पण करा, फुले अर्पण करा. मूर्ती असेल तर अर्थात छान वस्त्र स्वामींना घाला, स्वामींना फुले हार अर्पण करा. तर अशा एकदम छान पद्धतीने तुम्हाला देवपूजा करायची आहे. घरातल्या सगळ्या देवांची तुम्हाला छान पद्धतीने पूजा करायची आहे. त्यांना धूप दीप ओवाळायचं आहे. खूप छान प्रकारे आपल्या घरातल्या प्रार्थनासुद्धा प्रसन्न ठेवा. जरी तिथे प्राणप्रतिष्ठा होणार असली, आपण तिथे जाऊ शकत नाही, पण बघा, आपण आपल्या घरामध्ये सेवा करून, या गोष्टी करून, कारण की हा दिवस काही पुन्हा येणार नाही, म्हणून उद्याचा दिवस नक्की आपल्या या प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी द्या. आता बघा, प्रभू श्रीरामाची मूर्ती तुमच्याकडे असेल तर अर्थात मूर्तीवर अभिषेक करून छान वस्त्र प्रभू श्रीरामांना घाला, त्यांना धूपदीप ओवाळा. त्यानंतर बघा, तुम्हाला त्यांच्यासाठी जर गोडाचा नैवेद्य करता आला तर अवश्य करा. नाही काही जमलं तर साखर ठेवा, खडी साखर ठेवा नैवेद्य म्हणून. म्हणजे आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला उद्याचा दिवस जो आहे तो तुम्हाला साजरा करायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्ही प्रभू श्रीरामाची कोणती सेवा उद्या करायची, जेणेकरून उद्या तुम्हाला तुमच्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत किंवा कोणत्याही तुमच्या अडचणी असो त्या तुमच्या मार्गी लागतील. कारण की प्रभू श्रीरामांची अशी एकमेव प्रभावी सेवा आहे जेणेकरून तुम्ही
तुमच्या अनेक अडचणी तुम्ही सॉल्व करू शकता। ते म्हणजे श्रीराम रक्षा स्तोत्र। श्रीराम रक्षा स्तोत्र हे अतिशय पॉवरफुल आहे, लक्षात घ्या। गर्भवती स्त्रियांना सुद्धा रोज श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणायला लावलं जातं, कारण की त्यांच्या बाळाचं त्यांचं रक्षण व्हावं। या स्तोत्रामध्ये खूप ताकद आहे, जेणेकरून हे स्तोत्र जो कोणी रोज पठण करतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही, त्याच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तुमची मुलं जर बोलत नसतील, बघा मुलं 3-4 वर्षाचे होऊन जातात पण तरी ते बोलत नसतील असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही प्रभू श्रीरामाची ही जी काही प्रभावी सेवा आहे श्रीराम रक्षा स्तोत्र, हे तुम्ही 11 वेळेस पठण करून पाण्यावर हात ठेवायचा, 3 बोटं पाण्यावर ठेवायची आणि 11 वेळेस श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करायचं आणि ते तीर्थ आपल्या मुलाला प्यायला द्यायचं। बघा तुम्ही ही सेवा महिना 1.25 महिना करून बघा, तुम्हाला तुमच्या मुलामध्ये नक्कीच फरक जाणवेल। कारण की ही सेवा स्वतः गुरुमाऊली सांगतात। गुरुमाऊलींना जर कोणी प्रश्न केला की माझा मुलगा बोलत नाही, तर गुरुमाऊली ही सेवा आवर्जून त्या मुलासाठी देत असतात। तुम्ही सुद्धा ही सेवा सुरू करा। त्याचबरोबर तुमचे मुलं जर हट्टी तापट असतील, तुमचं ऐकत नसतील, तर तुम्ही श्रीराम रक्षा स्तोत्र तुमच्या इच्छेनुसार 5 वेळेस, 7 वेळेस, 9 वेळेस किंवा 11 वेळेस म्हणून तुम्ही तसंच तीर्थ बनवा। ते मुलं तुम्ही त्यांना प्यायला द्या किंवा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सुद्धा तुम्ही ते श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणू शकता। आता बघा, श्रीराम रक्षा स्तोत्र 11 वेळेस म्हणायचं म्हणजे ते खूप मोठं आहे असं तुम्हाला वाटेल, पण बघा श्रीराम रक्षा स्तोत्र यामधल्या पहिल्या ज्या 9 ओव्या आहेत ना, त्या फक्त स्तोत्र आहेत आणि 10व्या ओवीपासून फलश्रुती सुरू होते। म्हणून तुम्ही जर 11 वेळेस हे स्तोत्र पठण करणार असाल, तर 10 वेळेस तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्र हे फक्त 9व्या ओवीपर्यंत म्हणायचं आहे। आणि जेव्हा तुम्ही 11व्या वेळेस तुम्ही पठण करणार ना, तेव्हा पूर्ण पहिल्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत फलश्रुतीसहित तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करायचं आहे। लक्षात आलं? उद्या तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तुम्हाला श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे। नक्की करा, आपल्या घरावर कधी कोणतं संकट येणार नाही आणि अर्थातच त्यांच्या सेवेचं पुण्य आपल्या पदरी पडेल। आपल्या घरातच त्यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे असं समजून त्यांची सेवा करा। खूप मोठं पुण्य आहे खरंच खूप। आणि प्रभू श्रीरामांचं नाव हे मरणानंतर सुद्धा घेतलं जातं। त्यामुळे बघा, प्रभू श्रीरामाची सेवा ही खूप महत्त्वाची आहे। रोज आपल्या घरामध्ये जो कोणी व्यक्ती श्रीराम रक्षा स्तोत्र पठण करतो ना, त्याच्यावर कधी कोणतं संकट येत नाही, कारण त्याच्या भोवती एक सुरक्षा कवच असतं, त्याच्या घराभोवती एक सुरक्षा कवच असतं। म्हणून लक्षात घ्या, त्यांचं हे स्तोत्र खूप प्रभावी आहे। तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल एकदा जरी पठण केलं तरी हरकत नाही, एकदा करा, 5 वेळेस करा, 7 वेळेस करा, 11 वेळेस करा, 21 वेळेस करा, तुमच्या यथाशक्तीनुसार। कसं पठण करायचं तुम्हाला मी सांगितलंच आहे। तुम्ही जर 11 वेळेस पठण करणार असाल तर 10 वेळेस पठण करेपर्यंत तुम्हाला फक्त 9व्या ओवीपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे आणि 11व्या वेळेस तुम्हाला संपूर्ण फलश्रुतीसहित पठण करायचं आहे। काहीच वेळ लागणार नाही या सेवेला, पण खूप प्रभावी सेवा आहे, जेणेकरून तुमच्याच परिवाराचा, तुमच्या ज्या सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत। ज्या पती पत्नीमध्ये वाद आहेत, ज्या नवरा बायकोचे भांडणं आहेत, त्यांनी सुद्धा ही सेवा उद्या आवर्जून करा आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना करा की आमच्या ज्या सांसारिक अडचणी आहेत त्या दूर होऊ देत, आमची जी भांडणे आहेत ते मिटू देत आणि आमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदू दे, अशी तुम्हाला प्रभू श्रीरामांना प्रार्थना करायची आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला उद्याचा दिवस हा साजरा करायचा आहे। अर्थात तुम्ही सगळे कराल, नाही काही जमलं तर किमान सेवा करा आणि आपल्या स्वामींसमोर साखर ठेवायला विसरू नका। एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे। शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो, आपल्या मनामध्ये किती शुद्ध भाव आहे ते जास्त महत्त्वाचं आहे। तुम्ही सेवा किती शुद्ध अंतःकरणाने करता ते जास्त महत्त्वाचं आहे। तर चला, झालेली सेवा मी स्वामी महाराजांनी आणि प्रभू श्रीरामांच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।